तर मैत्रिणींनो बघा, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर कॉटनचे कपडे फेकून देऊ नका. हा माझा टॉप आहे. तर बघा म्हटलं चला आता पायपुसणी बनवूया. आमच्या घराची पायपुसणी त्याचंच माप घेतलेलं आहे. पायपुसणी तुमच्या घराची आहे त्याची माप तुम्ही घेऊन पायपुसणी शिवू शकता. असे बघा हे तुकडे होते, माझ्या टॉपचेच होते, तेही मी त्या आतमध्ये घातलेलं आहे. आणि एक टॉवेलचा तुकडा मी घातलेला आहे जेणेकरून आपली पायपुसणी ही जाड आणि छान व्हावी आणि जेणेकरून आपण जे पाय पुसतो ते पाणी त्याच्यामध्ये मुरावं, यासाठी कॉटनच्याच कपड्याचा वापर करा. हे टॉवेल आहे मी जो वापरत नाही त्याचाही वापर मी अशा पद्धतीने आत घालण्यासाठी केलेला आहे. आता बघा तो टॉप जे आहे टॉपचे 2 तुकडे केले, शिवून घेतले होते. एक तुकडा खाली आहे, वरचा तुकडा आता मी त्याच्यावर हांतरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुलाबी कलरच्या कापडाने गोड घालून घ्यायचा आहे. कॉन्ट्रास्ट कापड घ्या की जेणेकरून आपली पायपुसणी अट्रॅक्टिव्ह, नवीन आणि छान दिसणार आहे. अशा पद्धतीने जे काही आपण आत घातलेलं आहे ते पूर्णपणे शिवून घ्यायचं आहे आणि जे जादा झालेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. मैत्रिणी स्टेप बाय स्टेप बघा, फिनिशिंग सहित व्यवस्थित उत्तम आणि छान अशी पायपुसणी शिवा की तुम्हाला जेणेकरून कुठल्याही मैत्रिणीने बघितलं की तिने विचारावं की कुठनं पायपुसणी आणली, त्यावेळेस तुम्हाला सांगता यावं. यासाठी फिनिशिंग व्यवस्थित ठेवा, छान ठेवा, वेळ लागू द्या पण मन लावून आणि व्यवस्थित शिवा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी पूर्णपणे चौकोनी असं शिवून घेतलेलं आहे. जे काही जादाच आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि अजून थोडंसं आहे तेही कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला रेषा का मारायच्या आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने टिपा घालून घ्यायच्या आहेत. आपल्या रेषा टिपा घालणार आहोत ते एकसारखे यावेत. आपली पायपुसणी छान आणि सुंदर मार्केटमधून विकत आणल्यासारखी दिसावी, त्यासाठी आपल्याला पट्टी आणि चॉक लागणार आहे. मैत्रिणी आपल्या घरात तर मुलं शिकत असतील तर त्यांची पट्टी असते. चॉक किंवा खडूच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे रेषा मारून घ्या की जेणेकरून आपलं फिनिशिंग छान यावं आणि आपलं जे टिप मारणार आहोत त्या एकसारख्या याव्यात. कोणी बघितलं तर आपल्यालाही म्हणजे छान वाटावं, इतरांनाही छान वाटावं, त्यासाठी फिनिशिंग सहित आपल्याला पायपुसणी शिवायची आहे. तर ती पायपुसणी खूप सोपी आहे. तुम्हीही तुमच्या घरामध्ये कपडे असतील तर अशा प्रकारे पायपुसणी शिवा. आता बघा आपल्याला पिवळाच कलरचा दोरा वापरायचा नाही. आता मी इथे ब्लॅक कलरचा दोरा वापरलेला आहे की जेणेकरून आपण ज्या टिपा मारलेल्या आहेत त्या अट्रॅक्टिव्ह आणि छान आणि उठून आपल्या कापडावर दिसल्या पाहिजेत. त्यासाठी येलो कलरचाच दोरा घेऊ नका, तुम्ही वेगळ्या कलरचा दोरा घ्या की जेणेकरून त्या कापडाला उठून दिसल्या पाहिजेत. बघा अशा पद्धतीने आपण का आखून घेतलं की त्या जिथे ऐकलं आहे त्याच आपण रेषेवर टिप मारता यावी, यासाठी आपल्याला आखून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो अंदाजे तुम्ही टिप मारू नका. अंदाजे टिप मारली तर वाकडी तिकडी येऊ शकते, आपलं फिनिशिंग चांगलं दिसणार नाही आणि कोणी बघितलं तर तेही आपल्याला नावं ठेवतील. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या पण पट्टीच्या साहाय्याने तुम्ही रेषा आखून घ्या. थोडा वेळ तर प्रत्येक गोष्टीसाठी लागतच असतो, वेळ दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला वेळ काढून हे शिवणं फार गरजेचं असतं. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जे आपले कपडे आहेत ते टाकून न देता त्या कपड्याचा खूप असा भन्नाट आयडिया आपल्याला करता येते. तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा. आपल्याला माहिती आहे तर आपण इतरांना माहिती द्यावी अशी माझी इच्छा झाली. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्णपणे टिपा टाकून घेतलेल्या आहेत. किती छान आपली पायपुसणी दिसत आहे. तर आता कॉन्ट्राक्ट कापड वापरणार आहोत आपण. आता गुलाबी कलरचं कापड आमच्या घरामध्ये शिल्लक होतं. गुलाबी माझं एक टॉप होता ते मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे मी कट करून घेतलेले आहेत. आता ते बाजूने आपण लावणार आहोत. तर बघू शकता फिनिशिंग सहित जे काही हाताचं आहे ते मैत्रिणीनं कट करून घ्या, खूप छान आपली पायपुसणी होणार आहे. बघा आता इथे गुलाबी कलरचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. 3 इंच रुंदीला घ्या. उंचीला जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं घ्यायचं आहे, कारण बाजूला आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे, त्यामुळे उंचीला भरपूर लागणार आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने मी गोट लावत आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मैत्रिणी समजणार आहेत. आणि आता पावसाच्या दिवसात आपल्याला पायपुसणीची फार गरज असते. आपल्याला हॉलमध्ये टाकावी लागतात, बेडरूममध्ये टाकावी लागतात, वॉशरूमच्या समोर आपल्याला पायपुसणी टाकावी लागते आणि त्यासाठी मैत्रिणी ही पायपुसणी पावसाच्या दिवसात फार आपल्याला गरजेची असते आणि त्यामुळेच म्हटलं चला आता आपण हा व्हिडिओ शेअर करावा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गुलाबी कलर कॉन्ट्राक्ट कापड घ्यायचं आहे. तुमच्या घरात कोणतंही कापड असू द्या, फक्त पायपुसणीपेक्षाही वेगळ्या कलरचं पाहिजे की जेणेकरून आपण गोट घातलेला दिसला पाहिजे, उठून दिसला पाहिजे. आणि ज्या आपण मध्ये रेषा आखून घेतल्यात, मध्ये टिपा आखून घेतल्यात, तो सुद्धा कलर वेगळा घाला, त्याच कलरचा घालू नका. तर आपली पायपुसणी अट्रॅक्टिव्ह, छान आणि मार्केटमधून विकत आणल्यासारखी मैत्रिणीनं दिसणार आहे. तर बघू शकता किती छान आपली पायपुसणी आता झालेली आहे. मी पूर्ण झाल्यावर तर तुम्हाला दाखवतेच, पण म्हणलं शिवतानाही दाखव. अशा पद्धतीने आपण आता मागच्या साईडनं टिप मारली, आता पुढच्या साईडनं आपल्याला गोट दुमडून घ्यायचा आहे. बघू शकता असा आता मी बाजूने
जे काही गोटचं कापड आहे ते जोडून घेतलेलं आहे. आता पलटी करून मी गोट दुमडून घेत आहे. बघा स्टेप बाय स्टेप बघा, फार अवघड नाही. कुठल्याही ताईंना लगेच बघितल्या जमू शकते. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने गोट घालून घ्यायचा आहे. खूप सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे. 5 मिनिटात आपली पायपुसणी मैत्रिणी तयार होते. काही वेळ लागत नाही. तर तुम्हीही तुमचं काम झाल्यानंतर वेळ जर मिळाला तर अशी पायपुसणी नक्की तयार करून बघा. किती छान आणि मस्त आपली पायपुसणी दिसत आहे. बघा विकत आणल्यासारखी दिसत आहे. किती छान दिसत आहे. आपण रेषा आखल्यामुळे, तुम्हाला पाठीमागूनही दाखवलं, आपण रेषा आखल्यामुळे आणि त्याच्यावर आपण टिपा मारल्यामुळे अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ही पायपुसणी करून बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ असेच मी टाकल्या तुमच्याकडे येतील मैत्रिणींनो. तर बघू शकता, कॉन्ट्राक्ट करतचं कापड वापरा, कॉटनचं कापड वापरा. तर बघा आता पायपुसणीवर मी पाय ठेवूनही दाखवते. किती सुंदर आणि छान आणि मऊ आपली पायपुसणी झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.